ठाण्यातला 3 हात नाका हा जगातला सर्वात वाहतुकीचा रस्ता ठरलाय। महापालिका आणि ट्रॅफिक कन्सल्टिंग कंपनीने मिळून सर्वे केलाय। 48 रस्त्यांना 3 हात नाक्याचा रस्ता जोडला गेलाय। त्यामुळे वाहतूक कोंडी या ठिकाणी 5वीलाच पुजलेली आहे। तब्बल 6 सिग्नल असलेल्या या नाक्यावर दररोज हजारो वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। सकाळी आणि संध्याकाळी तर या ठिकाणची परिस्थिती लोकांचा अंत पाहणारी ठरते। दररोज या रस्त्यावरून 16 लाख वाहन प्रवास करतात। तसंच दरवर्षी वाहनांच्या संख्येत वाढच होत जाते। इथल्या वाहतूक कोंडीमुळे दरवर्षी जवळपास 3000 अपघातही होतात। ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचं मिलन 3 हात नाक्यावरच होतं। याच नाक्यावर ईस्टर्न एक्सप्रेस वेवरून येणारे 2 सर्व्हिस रोड जोडलेत। त्याशिवाय रघुनाथ नगर आणि मल्हार सिनेमाकडून येणारे आणखी 2 मार्गही याच नाक्यावर येऊन मिळतात। या नाक्यावरच्या प्रत्येक सिग्नलजवळ वाहनांना किमान 2.5 मिनिटं प्रतीक्षा करावी लागते। त्यावेळी वाहनांची भली मोठी रांग या ठिकाणी लागते। त्यामुळे इंधन आणि वेळेचा अपव्यय होतो। त्यातच बेशिस्त वाहन चालकांमुळे या कोंडीत अधिकच भर पडते। मुंबई नंतर ठाणे झपाट्याने वाढते आणि त्यातील वाहतूक कोंडी झपाट्याने वाढते। तुम्ही बघू शकता ठाण्यातील 3 हात नाक्यावरती आपण उभे आहोत आणि हा सर्वात महत्त्वाचा रस्ता आहे। जगातील सर्वात वाहतुकीचा रहदारीचा रस्ता म्हणून याला बोललं जातं। ठाणे महानगरपालिके आणि एका प्रायव्हेट कन्सल्टंट कंपनीने सर्वे केला आहे। त्या सर्वेमध्ये निष्पन्न झालेलं आहे का जगातील सर्वात मोठा असा हा वाहतुकीचा रस्ता आहे। याला 48 रस्ते मार्ग जॉईंट होतात आणि 48 मार्ग या 3 हात नाक्यावरून जातात। आपल्याबरोबर प्रवासी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, किती हा मोठा एरिया आहे आणि किती वाहतूक कोंडी होते इथे? भरपूर वाहतूक कोंडी होते। सकाळ संध्याकाळी याचं प्रमाण फारच असतं। रेल्वेस रोडवरून मुलुंड चेकनाकडून ठाण्याकडे वंदना डेपोकडे येणाऱ्या लक्झरी बस बाहेरगावच्या गाड्या यांना पर्यायी काहीतरी रस्त्याची व्यवस्था झाली पाहिजे, जेणेकरून ही कोंडी सुटेल। आमच्या म्हणणं असं आहे की हे चौक आहे, चौकवरनं जे बाहेर गावाची गाडी आहे तर ब्रिजवरनं ते ब्रिज नुसतं सिटीसाठी ठेवायला पाहिजे। बाहेरगावच्या नाशिक पुणे भिवंडी त्यांच्यासाठी दुसरा बायपासाची गरज आहे, ज्यांच्यामुळे इथे ट्रॅफिक व्हावे नाही। जे ट्रॅफिकची कोडी होत आहे गाड्यांचं एकदम, आणि 15 दिवसांनी महिन्याने एकाच तरी ॲक्सिडेंट इथे होत आहे, तर दुसरा तरी ब्रिजची गरज आहे का? वाहतूक कोंडी तर होते, अनेक वाहनं लाखो वाहनं या रस्त्यावर धावत असतात। तर पर्यायी मार्ग किंवा मुंबईतून बाहेर पडायला एक पर्यायी मार्ग किंवा मुंबईतून ठाण्यामध्ये ठाणे सिटीमध्ये जाण्याला एक पर्यायी मार्ग देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ज्या अवजड वाहनं आहेत ती ह्या रस्त्यावर न करता त्यांना एक पर्यायी मार्ग किंवा सर्व्हिस रोड दिला पाहिजे। म्हणजे नूतन भूमिकसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे।